शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आपल्या सोबत आहे. मुंबईतील कॅन्सर हॉस्पिटलचा विषय आज त्यांनी मांडलेला आहे सभागृहामध्ये. सर, हा विषय किती महत्त्वाचा आहे, कारण कॅन्सरचं प्रमाण जे आहे ते सुद्धा वाढत चाललेलं आहे. रुग्णालयाची संख्या कमी आहे आणि रुग्णांचे अक्षरशः हाल होत आहेत. आज विधानसभेमध्ये माझी लक्षवेधी लागली होती. त्या लक्षवेधीमध्ये सरकारने कॅन्सरच्या संबंधी एक चाचण्या ड्राईव्ह अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घेतला होता. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं जे प्रमाण आहे ते जास्त होतं आणि विशेष करून मुंबई शहरामध्ये ते जास्त प्रमाणात होतं. मी माननीय मंत्रिमंडळानं असं म्हटलं की याच्यावरती भविष्यात हा कॅन्सर होऊ नये म्हणून उपाययोजना म्हणून सरकारने काय योजना काढल्या आहेत त्यासंबंधी एक तुम्ही गाईडलाईन तयार करा. दुसरं म्हणजे आज आपण बघितलं तर जिल्हास्तरीय कॅन्सर रुग्णालय सरकार तयार करणार म्हणून घोषणा केली, पुढे अद्याप काहीच नाही आहे. मुंबईमध्ये एक टाटा मेमोरियल हॉस्पिटल एकच आहे, तिथून देशातली माणसं येतात. आणि जर बघितलं तर KM सायन नायरमध्ये कॅन्सरचे उपचार होतात, परंतु परिपूर्ण उपचार जे असावे लागतात कॅन्सरचे ते होत नाही, फक्त डिपार्टमेंट आहेत. त्यामुळे उपनगरात दोन्ही ठिकाणी म्हणजे अगदी मुलुंड, चेंबूर आणि इकडे बांद्र्यापासून दहिसरपर्यंत 2 कॅन्सरची मोठी रुग्णालयं या शहरामध्ये असणं आवश्यक आहे. ही सरकारच्या वतीने बांधणं आवश्यक आहे आणि सरकारने या गोष्टी करायला पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जिल्हास्तरीय रुग्णालयाची गोष्ट आहे, आज कोणत्या पोझिशनवरती आहेत, ती सुरू झाली आहेत का, बांधकाम सुरू आहे का, केवळ घोषणा राहिली आहेत आणि सरकार उत्तर देतं आहे की आम्ही हे करतो आहे, परंतु अद्यापपर्यंत परिपूर्ण अशी कोणती उपाययोजना नाही. आज आपण बघितलं कॅन्सर ज्या पद्धतीने वाढतो आहे, आपण बघितलं तर केमोथेरपी हा एकमेव पर्याय जो आहे तो त्या पार्ट ऑफ ट्रीटमेंटचा एक भाग आहे. केमोचे सेंटर महाराष्ट्रात बनवून कॅन्सरच्या रुग्णाला परिपूर्ण न्याय आपण देऊ शकणार नाही. त्यासाठी पूर्ण इस्पितळं ही भागाभागात तयार करणं आवश्यक आहे. आज जगामध्ये जर बघितलं तर नंबर 1ला कोण आहे तर कॅन्सरचा रोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात पसरतो आहे. आज कॅन्सर होण्यामागची कारणं काय आहेत तर भाज्यामध्ये जे केमिकल जे रोपांना दिलं जातं आणि त्याच्यानंतर भाज्या ज्या येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये की आतड्यांचा कॅन्सर होतो. आणि मग अशा भाज्या मार्केटमध्ये असतील तर त्या रिस्ट्रिक्शनसाठी काय आपण नेमकं करणार आहोत, त्या तपासणीसाठी काय आहे का, ही पण सरकारचा एक यंत्रणेचा भाग आहे उपाययोजनेचा. त्या दृष्टीने आपण काय करणार आहोत. तिसरं महत्त्वाचं म्हणजे कॅन्सर होऊ नये म्हणून एक लस केंद्र सरकारने मध्ये घोषणा केली होती. ती लस देण्यासंबंधी सरकार कधी निर्णय घेणार आहे आणि तो कधीपासून घेणार आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या या लक्षवेधीमध्ये प्रश्नाच्या रूपाने आम्ही आरोग्यमंत्र्यांना विचारल्या. त्यांनी त्याच्याबद्दल उत्तर दिली, परंतु दिलेल्या उत्तराने आमचं समाधान नाही आहे. जोपर्यंत ठोस उपाययोजना या सरकारकडनं वास्तवात दिसत नाही तोपर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला याचा काही फायदा होणार नाही. नक्कीच. पण तुम्हाला वाटतं कारण कॅन्सरची रुग्णालय तयार होणं मुंबईसारख्या शहरामध्ये किती महत्त्वाचं आहे आणि किती मोठा विषय आहे, आणि सरकार यासाठी निधी देईल का, हा सुद्धा तितकाच मोठा विषय आहे. असं आहे की आज आपण बघितलं तर वातावरणात होणारे बदल, बाकी सगळ्या गोष्टी आणि ज्यात रोगांचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये 1 नंबरला जर आज कुठचा जगामध्ये रोग असेल आणि महाराष्ट्र आणि देशामध्ये तर कॅन्सर आहे. आणि कॅन्सरची रुग्णालय ही भागाभागात तयार करणं ही आता काळाची गरज आहे. आरोग्यसेवेतला तो एक भाग आहे आणि त्यामुळे सरकारने निधी द्यायला पाहिजे. आज जाहिरातीवरती तर करोड रुपये आपण खर्च करतो, तर कॅन्सरसारख्या रोगावरती आपण नियंत्रण आणण्यासाठी आणि त्याला उपचार करण्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. ही सरकारची जबाबदारी आहे, त्यांनी करायला हवं आहे. पण संजय राऊतच म्हणाले की तिजोरीमध्ये खडखडाट आहे. मग असं असताना आपण जे प्रयत्न करताय ते पूर्णत्वास येतील कशावर? तिजोरीमध्ये खडखडाट आहे तर देखील कर्ज काढून तुम्ही आज विकासाची कामं करतायत ना. ठेकेदारांना बिलं नाहीत पण ठेकेदार आत्महत्या करतायत, तरी पण तुम्ही कर्ज काढताय, तुम्ही प्रकल्प उभे करताय. मग हा पण प्रकल्पाचा भाग आहे जो जनतेच्या हिताचा आहे. मग कॅन्सर रुग्णालय ही उभारली पाहिजे असं आमचं मत आहे. मराठी भाषा दिन सरकार साजरा करत आहे आणि आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला असं क्रेडिट सुद्धा सरकार घेत आहे, आणि ज्यांनी प्रयत्न केले त्याला यश आलं नाही. कुठेतरी तुमच्यावरती निशाणा शिवसेनेवर. असं आहे की मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी गेले अनेक वर्षाचा संघर्ष आहे. त्या संघर्षानंतर केंद्र सरकारने हा दर्जा दिला, याचा अर्थ क्रेडिट त्यांनी घेऊ नये. आणि दुसरं असं की मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन मराठी जिवंत राहणार नाही, तर घराघरात मराठी बोलली पाहिजे, रस्त्यावरती मराठी बोलली पाहिजे, शाळामध्ये मराठी शिक्षण दिलं पाहिजे, बोलीभाषेमध्ये मराठी असली पाहिजे. आणि सरकारी जो व्यवहार आहे तो मराठीतून चालला तरच मराठी भाषा जिवंत राहणार आहे. त्या दृष्टीने सरकारने उपाययोजना केल्या तर खऱ्या अर्थाने मराठी भाषा दिन 365 दिवस आपण साजरा करू असं माझं मत आहे. राज्यसभेच्या 7 जागा आहे आणि त्यापैकी एक महाविकास आघाडीला सुद्धा आहे. ही जागा नेमकी कुणाला मिळणार आहे याबद्दल काही चर्चा झाली आहे का? याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. आमचं वरिष्ठ नेतृत्व आहे आणि
इतर पक्षांची जी आमच्यासोबत असलेले मित्र पक्ष त्यांच्यावर चर्चा होऊन यावर निर्णय होईल. नाही, पण 7वा उमेदवार पण भाजप देऊ शकतं आणि जे 2022 मध्ये घडलं ते घडायची शक्यता आहे. आणखी एक पक्ष फुटेल असे संकेत देत आहे. ते आहे ते आपण बघू. त्याबद्दल आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा आमचा उमेदवार ठरेल. नक्की धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. वेळ येईल तेव्हा उमेदवार ठरेल असं भाष्य करतायत सुनील प्रभू. कॅमेरा पर्सन खंडुराचं, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.